अरे अरे तुम्हाला रडवते आता सासूबाई, आम्ही चांजे महोत्सवला पोहोचलो आणि आम्हाला कोण भेटलं माहितीये का? हे बघा, नलिना काकू भेटले आम्हाला. सुरुवातीला छोटे क्रिएटर होते, आज महाराष्ट्राच्या टॉपचे क्रिएटर झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या उरण नगरीमध्ये स्वागत करूया. हा कलाकारांचा नाही तर त्या मुलांना घडवलेल्या वडिलांचा देखील सन्मान होतोय. कशी वाटते? आई सांग आता एकदा सांग. आम्ही आलो बायको नाचाय लागली मग तुम्हाला दाखवतो. सोशल मीडियावर आजकाल आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, जर फॉलोअर्स वाढले नाही, सबस्क्राईब वाढले नाही तर नंगा नाच केला जातो आणि स्वतःला प्रसिद्ध केलं जातं. ही माणसं हे माझी लाडाची बायको काय बनवत आज? अंड्याची भुर्जी. अंड्याची भुर्जी. तू काय हा ना काय विसरली का काय? आज काय माहिती आहे ना? मला सगळं माहिती आहे मित्रांनो. हा बघू सांग काय आहे. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हमरा नवरोबा युट्यूब चॅनल मध्ये. आणि मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे उरणला चांजे महोत्सवला भेट देण्यासाठी. आणि मित्रांनो, हा आमच्या आदिवासी समाजाचा मेळावा होतोय. अरे नाही माहितीये मला कुठं सांगू. तर मित्रांनो, आमच्या आदिवासी समाजाचा मेळावा होतोय उरण करंजा येथे. आणि या महोत्सवाला ऑर्गनाईज केले आहे चांजे ग्रुप ग्रामपंचायत चांजे यांनी. तर आम्ही दोघे आज तिकडे चालू आणि हा ब्लॉग लय आज मजा येईल. आणि बघू तिकडे कोण कोण आलं भेटतो, कोण कोण किती पब्लिक येते सगळं आम्ही तुम्हाला दाखवून. आणि जरा व्हिडिओ तुम्ही स्क्रिप्ट नका करू कारण की तुम्हाला खूप मजा येणार आहे मित्रांनो. मी पण मस्त आता जेवण बनवलंय. हे बघा, मी मस्त पराठा बनवलाय. पराठा बनाय बनाय तुझे मेरी माँ ने सिखाया, तुझे मेरी माँ ने सिखाया. मा भाकरी शिकायल्या मग, मा भाकरी शिकायल्या मग. चल बनाय लवकर, जाळाल ना आता माकडे. हो बनवते मी पटपट पटपट बनव चल. तर मित्रांनो, मग आता काय ते सगळं जेवण वगैरे बनवते. आणि माझ्या मम्मीने बघा काय आणलंय. आमच्या आईने देख पाला आणलाय, आंब्याचा पाला. या ये कुंकव जेवून जाशील. अरे लाजते सांग ना. सांग कुंक दे सांग. अरे ती पळाली दे पळाली. तर मित्रांनो, हे बघा आईने मस्त आंब्याचा पाला आणलाय आणि तो घेऊन जातात कुठं? आई सांग आता एकदा. कुठं दर बाबा लाजते जे बोल आता. ओके अशीच थांब, उभेच थांब. कुंक घेऊन जाता ठाण्याला. आणि कासाठी? गुढीपाडवा. मित्रांनो, हा ब्लॉग थोडा लेट झालाय आमचा. आणि हे सगळं आंब्याचा पाला बघताय ना, तो आई घेऊन जाते ठाण्याला विकायला. म्हणजे जसं आम्ही बघा एका ब्लॉग मध्ये गेलतो ते पत्री विकायला, काय ते फुलं पानं वगैरे, तर तसंच सेम गुढीपाडव्याला हे आंब्याचं पालक घेत असतात. मग तो आई चालली तिकडे जेवून. मग आणि आम्ही चाललो उरणलं. तर आता काय करतो, फटाफट आम्ही रेडी होतो आणि मग तुम्हाला भेटतो. आज घरचा काय जास्त नाही दाखवणार, उरणचाच काय कशी मजा आहे आणि काय एन्जॉय येईल तर तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही दाखवू. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आम्ही रेडी झालोय. आता आम्ही निघतोय उरणकेसाठी. आणि हे बघा, आमची मस्त इकडे गाडी पण आली आहे. नौरोबा, अरे लो ना यार, मेरे को चलने भी नहीं आ रहा है. चलने नहीं आ रहा. फिर 2-3 घंटे लागतात तिला रेडी व्हायला. हाँ, तो उसमें क्या बड़ी बात है. पण एक भारी आहे रे, मस्त आदिवासी आमची जे संस्कृती आहे त्याच्या नाही का डिझाईनची साडी आहे. मग आणि आपले थँक्यू. जसं काय तू शिवून गेली आहे सांगेल. आणि आपला विशाल भाई आहे, त्याची मस्त आम्ही ऑटो घेऊन चाललोय. आणि एक मित्रांनो, आमचा आबा येतोय बघ कसला आयडी बिडी घालून. आयडी बघू कोणचा आहे. आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका. जय आदिवासी. तर चला मित्रांनो, आपली ऑटो बिटो आलेली आहे आणि आता निघतो आम्ही फटाफट उरणसाठी. आणि तिकडे खूप धमाल करू. तर तुम्ही व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. टाटा. हे दादूस बाय.
तुझ्याच्या तू त्यालाच मिळेल रडू नको राणी माझं काळीच तळमळल ग नशिबात तुझ्याच्या तू त्यालाच मिळेल ग प्रेम असू दे किती बी खरं काय दूर आठवणीच्या तिथे किती मी त्रास भोगला आठवणीच्या किती मी त्रास भोगला माझ्या जानूच्या लग्नाची खबर ऐकून जीव तडफडायला लागला. आणि मित्रांनो उरणला जाता जाता रस्त्यामध्ये एनडी स्टुडिओ पण लागला. कुणाला माहिती असेल कमेंट करा. जय भोलेनाथ. मित्रांनो आता आम्ही उरण पोचलो आणि पोचल्या आम्हाला सोयरीची चागवल्या होते कसल्या पिकल्या आहे बघ आणि हे दोघं तोडाय का सरला याला काय सांगता तुला माहितीये तुमच्यात काय चिंच काय सांगता तुमच्यात हा जिलेबी चिंच जिलेबी चिंच गोड कैसा मीठा जिलेबी अरे सांग सरळ सोयरीची चाक हा सोयरीची चाक. ते बघ मित्रांनो बाबा पण तोडायला लागले इकडं म्हणजे खूप दिवसानंतर मित्रांनो आम्ही पण घरी कसं टाइम नसल्या कारणाने हे बघा इकडं पण येतो किती पिकलेले आहेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा किती आहेत. तर आता काय करतो सोयरीची चाक खातो आणि जातो जिथं कार्यक्रम आहे तिथं. दे नको का कडू ना मानल गुत्त्या पाणी पिया लागत. काय 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 साप अरे या सोयरीची चा या दे कवड्या जे जे जबरदस्त हा ना मित्रांनो आवड्या पिकल्या ना इकडे दे पूर्ण आणि हे या पूर्ण झाड पिकलाय आणि पुढे बुईल टोकल्या. उशीर होतोय तुम्ही चिंच खाता इकडे काय चिंच खाता आम्हाला उशीर होतोय ना. उशीर नाही थोडं खाऊ दे हे लय दिवसात ना खायला भेटलेली वस्तू आहे काय रे सोनू. भारी वाटते हा ना हे बघ हा लोक या गोष्टी पैसे घेऊन खातात सॉरी लोक पैसे देऊन खातात आणि आपल्याकडे असं दे बघ बाबांनी किती तोडल्या मित्रांनो सोयरीची चा. आमच्या आदिवासी भाषा सोयरीची चा सांगतात. तू माग काय सांगता कमेंट मध्ये आम्हाला सांगा. मित्रांनो आम्ही पण निघलेलो आहेत आणि विशाल भाईने बघा चिंच कशा साठवून ठेवल्या बघा आमच्या आबांनी कवड्या जेल्या खायला. तुला काय आता येत कडू लागते तुला कडू आता येईल साखरच द्या लागेल. तर चला मित्रांनो आता आम्ही पण निघालेलो आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहितीये मागे आमचा एक इव्हेंट झालेला बिग फॅशन शो इव्हेंट आणि तिकडे आमची आहेत होत्या आणि आता बघा किती मस्त आणि हसतायत पण तेव्हा एकदम असं नाजूक म्हणजे एकदम नर्वस सारखे होते दिसत होते पण आता यांना परत भेटून खूप चांगलं वाटतंय मित्रांनो खरंच आणि मस्त वाटतंय आणि मित्रांनो आमचा जो कार्यक्रम आहे ना आजचा त्याच्या जवळ आसपासच त्या राहतात म्हणजे आता त्यांच्या घरी चाललो त्या घ्यायला आलत्या. तर आता चला त्यांच्या घरी जाऊन नंतर आपण जाऊ डायरेक्ट कार्यक्रमाला. आणि थँक्यू सो मच खूप बरं वाटलं तुम्हाला. चला मित्रांनो सुंदर घर आहे एकदम बरेच ना बाबा. चला आत्ताच आलो फ्रेश वगैरे होऊन आलो. ये विशाल ये बाबा ये चिंच नंतर का बाई निस्ते चिचा का तो वाटेल गवल्याने दे जशा का बरेच दिवसातून हा ना खाऊ आपल्याला वडापावाचं दुकान भेटला हा ना. मित्रांनो तुम्ही बघू शकता मस्त मस्त मंदिर आहे खूप छान मस्त घर आहे. तर चला मित्रांनो थोडं इथे बसल्यानंतर मग आम्ही जाणार तिकडं आमचा कार्यक्रम आहे तिकडे आणि खूप सारे असे आदिवासी नृत्य होतील आणि कोण कोण येतं त्या तुम्हाला सगळं आम्ही दाखवून काय बरोबर ना जा मग घरी. विशाल गा पोट भरून
एवढा अख्खा मोठ्या मोठ्या रोडवर ना आलो, दुनियाची सिटी पण वडापावचं दुकान नाही. एक गावात आलो तेव्हा वडापाव आईने आणून दिला. आईने याला खायचं होतं, रस्त्यात काही भेटलंच नाही, पण नशिबात होता तर इकडे आईने आणून दिला त्याला. बरं मस्त आता चहा वगैरे पितोय. मित्रांनो, हे विशाखा पाटील ताईचं घर आहे आणि त्या त्यांचं फॅशन डिझायनिंगचे जे क्लासेस आहेत त्या घरातच घेतात. ज्यांना पण इंटरेस्ट असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. तर मित्रांनो, जेव्हा आम्ही बिग फॅशन शो इव्हेंटला आलो होतो, आम्हाला या दादानी इन्व्हाइट केलं होतं. दादा थँक्यू सो मच. त्यांचं नाव आहे ऋषिकेश दादा. तर आमचा कसा कार्यक्रम आहे ना इकडं, मग त्यांच्या घरी तसं आहे, मग त्यांनाही भेटायला आलो. आणि ह्या त्यांच्या आई ना, आई. आणि तुम्ही? ओके, वहिनी दादांच्या. कोयलचा आवाज काढते. काढ काढ कर कर. मस्त. जवळ आहे जवळ आहे. सेम टू सेम मित्रांनो, कोयल सारखा आवाज, पिल्ला सारखं. तर चला मित्रांनो, आम्ही पण निघतो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटू कार्यक्रमाच्या इथं. अरे वा वा. हा हा सिम्मी, बघ कोणते नशीब तुझे. इथं त्यांच्या पण घरी बाप्पाचं देवार आहे. मस्त सिम्मीला हळद कुंकू लावून. हा ना, आशीर्वाद जाऊ दे. मोर मट्टी चालू वगैरे तर आशीर्वादाने बरोबर नाही. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, आम्ही फायनली पोहोचलोय. हा दादा आहे ना, आम्हाला रस्ता नव्हता माहिती. दादा तुमचं नाव काय? सागर. दादाने आम्हाला इथपर्यंत आणला आणि एवढ्या लांब आले आमच्यासाठी. थँक्यू सो मच दादा. तर चला, आम्ही पण आता लेट झालोय. तर चला मित्रांनो, आता तिकडेच भेटू. फायनली पोहोचलोय आणि दादाच्या घरी आलोय आणि खूप लेट झालोय. आणि हे सगळे आपली मंडळीने, हे आमचे दादा ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केले, थँक्यू सो मच दादा. आई आम पोचलो घरी आणि बघा सगळे बसलेत मस्त घरामध्ये. ये बस ये. बाबाला बोलो बाबा. बाकी त्यांची मंडळी सगळी. आणि या दादांनी आम्हाला, दादा सॉरी आहे जरा लेट झालो आम्ही. या हिच्यामुळे झाला, या बघ हिच्यामुळं, माकडीमुळं. सासूबाई, आम्ही चांदे महोत्सवला पोहोचलो आणि आम्हाला कोण भेटलं माहितीये का? हे बघा, नलिना काकू भेटले आम्हाला. खूप भारी वाटतंय आम्हाला भेटून यांच्याशी. आणि मित्रांनो, आता ना आई आहेत ना, सगळ्या याला मच्छीचं जे पण स्वयंपाक असेल सगळं शिकवणार नाही. शिकल ना, मार काशील घरी ना बनवलं. हा, तिला नीट शिकवा. आता तुमच्याकडे सोडून जातो. आम्ही व्हिडिओ मध्ये जसं बघतो आणि रिअल मध्ये काकू किती सिंपल आहे, म्हणजे एवढं शांत का बसले. तू आली ना म्हणून. तू बडबड, एक बडबडी आणि एक आई शांत. बरोबर नाही, कोण ना कोण शांत पाहिजे ना. सगळं सांगता सिक्रेट. आणि मित्रांनो, आम्हाला दादांनी ज्या बोलवलंय, पप्पू दादांनी, तर आम्ही त्यांच्याच घरी आलोय. आता मस्त सगळे थंड वगैरे पितय. आणि आमचा ऑटो आला, ज्याने ऑटो एकदम विमानासारखी चालवली. हा, आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता त्यांच्या घरी किती ट्रॉफ्या वगैरे आहेत. आणि बाकी मंडळी इकडे मस्त थांबले. लास्त्या पोरी तुम्ही. हा, आणि बाकी फॅमिली आहे त्यांची. आणि दादा आमचे मस्त एकदम टकाटक दिसतात. हा, बोललो मी. ऐका ना आई, काय आलं नाही ना हिला धोपटा. हा बरोबर. बाबाला बोलतो जंगलात लाकडं आणि द्या बनवून, मस्त उपट्या मारल्या पाहिजे. नुसते चपात्या जळवते. काय नाही. तर चला मित्रांनो, नंतर आपण कार्यक्रमाची इथं जाऊ आणि पक्की मजा करू. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो, या बऱ्याच बाटल्या पियाले बघ. आणि याच्यावर मला काय भरवसा ना. हा विशाल, हा ही या बाई इथं काय आहे? वहिनीने 2 बाटल्या लपवल्या. हा ना सोनू. आमचा आबाय आला इकडे आमच्या बरोबर. मस्त. बाबा पण हिरो दिसतोय. हा हे बघ. काय नाही, आयडी दाखवली येतानेच. हा, तर चला मित्रांनो, असंच कंटिन्यू करा.
आणि मग मित्रांनो आम्ही मस्त सगळ्यांसोबत मस्त फोटो काढले आणि आम्हाला पण बरं वाटलं की एवढे सारे आपली इंस्टा युट्यूब फॅमिली आपल्याला जीव लावते. कशी वाटते? नाचा तुम्ही दोघी मस्त. मित्र हो येल नुसता खायला पाहिजे ना. ते ताईंनी बघ कसं बांधलं लगेच यांच्यासाठी. काय रे हा बळे पार्टी नको बदलू. आलाय मोठा होतो दे सोनू यांचा काय चाललंय हे बघ. त्या ताईंना एक शब्दाला बोलले सोनूचा आणि सिम्मीचा प्लॅन काय होता. इथं कुठं वडापावचं दुकान असेल तर जाऊ. ताईने घरातून विचारलं काय झाला. ही सांग भूक लागली आणि त्याच्यासाठी येते डायरेक्ट काय बनायला या अशी म्हणजे मेंदूवडा आणि मसाला डोसा. आणि याला तर मेंदूच ना मला आहे का ना तो माहिती ना याचा घुटण्याचा आहे. हा याचा कशी चरत आहे. मग आता खाऊ द्या प्लीज. खरंच मला खूप भूक लागली. अरे घरी ना मरमरी हिने चपात्या खाल्या. हिने म्हणजे अशा बनवलेल्या 2 टाइम खाल्या आणि आम्हाला उरल्या ना त्या सोनू. आपल्याला जेव्हा चपाती भेटली तेव्हा एकच भेटली ना. आम्ही दोघं उरलेली आणि हे माकडीने सगळा खाऊन टिकलाय आणि इकडे येऊन चरत आहे. म्हणजे आता काय सांग मर विशाल माझं आल्या लय फायदा झालाय. मला लय काय काय खायला भेटलं. चिंचा भेटल्या तिकडे वडापाव चहा बिस्किट. आता इथं हे मसाला काय काजू नाही. काजू आमच्या गावात येतील आता. काजू जांभळं करवंद आणि फुल मजा येईल खायला. बघा मित्रांनो नाही बोलून कसं खायला लागला डायरेक्ट. पार्टी चेंज. असं नाही मी खाणार नाही बोलतो बघा. आता कसा धपतो. अरे अरे मित्र आमचा खाऊन झालाय आणि आता आम्ही जातो स्टेजवर. म्हणजे आमची आता एंट्री आहे ग्रँड एंट्री. मित्रांनो खूप मजा येईल. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. थँक्यू. आपण पाहतोय आपल्या अतिथी कक्षाच्या दिशेनं महाराष्ट्राच्या सोशल मीडियामध्ये वासियांच्या वतीनं इथे जोरदार टाळ्यांची अपेक्षा नक्कीच राहणार आहे. आपण त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया. ग्रुप ग्रामपंचायत सांजे यांच्या वतीनं आयोजित केला जाणारा सांजे महोत्सव आणि या महोत्सवाच्या पहिल्या रात्रीमध्ये सध्या चर्चेचा विषय निलेशसाठी एकदा जोरदार टाळ्या होतील का? एवढ्याच आहेत का? अजून आहेत का शिल्लक? एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. आवाज यासाठी मागतोय की तुम्ही इन्स्टा उघडा, कधी युट्यूब उघडा, कधी जर दुःख वाटलं ना, माणसाच्या आयुष्यामध्ये खूप सारं दुःख आहे, पण कधी जर ते वाटलंच ना तर त्यांचं चॅनल ओपन करा. काही क्षणाकरता तुमचं दुःख गायब झाल्याशिवाय राहणार नाही. हसत खेळत मुखात राहणारी जोडी आहे. आज आदिवासी वाडीतून या जोडीनं कलेला सुरुवात केली. म्हणजे छोट्या छोट्या व्हिडिओ तयार केल्या. सुरुवातीला छोटे क्रिएटर होते, आज महाराष्ट्राच्या टॉपचे क्रिएटर झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्याने आपण त्याचं या उरण नगरीमध्ये स्वागत करूया. तर निलेश आपल्या समोर या ठिकाणी बोलतील. जरा बोललं पाहिजे की नाही? निलेश यांचा आवाज ऐकायचा आहे की नाही? आवाज आला पाहिजे की नाही?
मला वाटतं या महिन्यामध्ये 2 वेळा उरण नगरीमध्ये त्यांचं एक सेलिब्रिटी म्हणून स्वागत झालंय. काल परवा JNPTच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये फॅशन शोला देखील सेलिब्रिटी म्हणून आले आणि आज सांजे महोत्सवामध्ये खास तुमच्या आग्रह खातर आलेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एक आवाज आला पाहिजे जोरात. ओके, तर कसं आहे करंजकर? तर सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच, कारण एवढं सारं प्रेम आम्हाला तुम्ही देतायत. आणि सगळ्यात मनापासून थँक्यू दादांचं. कुठे गेले दादा? पप्पू दादा. दादा आला. या ना, या नेहमी सोबत आहे आमच्या, नेहमी सोबत आहे. तर मित्रांनो, कारण आज आम्ही इथे आलोय तर दादांमुळे, कारण तुमचं एवढं आम्हाला सपोर्ट आणि प्रेम असतो ना, मग ते सगळं बघून आज इथे आम्हाला दादांनी इथे इन्व्हिटेशन दिलं आणि आम्ही तुमच्यासाठी खास आलो इकडे. तर मनापासून थँक्यू सो मच. आणि दादांना पण. आणि जे आपलं महोत्सव आयोजित केलंय चांजे ग्रुप, ग्रामपंचायत चांजे, आणि त्यांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि सिमीचा म्हणतोय. सिमी मला कानामध्ये येऊन सांगते, दादा माझी मराठी चांगली नाहीये, पण तुझ्या मराठीलाच लोक भुललेली आहेत, कारण ती दिल्ली पंजाबी आहे, पण तिने मराठी भाषा जपली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सिमीसाठी. सिमी, आता तुझी मराठी आम्हाला ऐकायची आहे. नक्कीच एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सिमीसाठी. फुटकी फुटकी चालेल. सासूबाई, मी करायच्या गावात आलो. क्या बात. तुम्ही सगळं बरं आहे ना? अरे बोल ना, काय लाजते? आपल्याला संधी गावली तर बोल. मी कुठे लाजते? तू हमरा पैसा नका सांगू. सांग कसं वाटत इकडे येऊन. मला खूप चांगला वाटत आहे मित्रांनो, मनापासून ऐसा हम तुमरे के आभारी है. मध्ये मध्ये आमची यूपी लँग्वेज पण निघालते, कारण आमच्या सगळ्याकडे काय ते म्हणजे जसं आपल्या आजूबाजूला जसे राहतायत तर मग त्याचं थोडस इफेक्ट पडतो. त्या लँग्वेज मध्ये ते तुम्ही समजून घेता, तीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच. आणि आमच्या पण कुठेतरी आदिवासी समाजाचा म्हणजे सत्कार केला जातो आणि एवढं सारं प्रेम केलं जातं, तर आम्हाला बरंच भारी वाटत. आणि असाच प्रेम करत राहा. आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. आणि केव्हा टेन्शन आला का आमचा युट्यूब चॅनल चेक करा, आणि जर चांगला वाटला तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि एक गोड कमेंट करून जा. बरं, एक मित्रांनो गोष्ट सांगतोय. सोशल मीडियावर आजकाल आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, जर फॉलोअर्स वाढले नाही, सबस्क्राईब वाढले नाही, तर नंगानाच केला जातो आणि स्वतःला प्रसिद्ध केलं जातं. ही माणसं साधेखाने आहेत, आदिवासी वाडीतले आहेत, आपली परंपरा दाखवतात, हसवतात देखील आणि रडवतात देखील. अशा माणसांना मोठं करा, जेणेकरून आपली परंपरा देखील टिकली जाईल आणि संस्कृती देखील टिकली जाईल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या सिम्मीसाठी आणि निलेशसाठी. थँक्यू. मी विनंती करतोय विद्यमान सरपंच अजयदादा म्हात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान 2 कलाकारांचा आहे आणि हा सन्मान सोशल मीडियाचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 2 कलाकारांसाठी. त्याच्या पाठीमागे आज सिम्मीचे वडील सुद्धा इथे आलेले आहेत, पहिल्यांदाच कुठेतरी येताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. हा, सासरे आहेत त्यांचे, म्हणजे निलेशचे वडील आहेत. हमरे के ससुर जी है. म्हणजे हमरे की भाषा आमच्या हास्य जत्रेतली आहे. आधी सर, ते जरी उत्कृष्ट क्रिएटर असतील त्याच्यापेक्षा ते आधी डान्सर आहेत. बरं, किती जणांना डान्स बघायला आवडेल? अशा हात आलेत वरती. एकदा 2 हात वरती करा बघू. 2 हात वरती करा आणि अशा टाळ्या वाजवा एकदा 2 हातांनी. क्या बात आहे. पण हा कलाकारांचा नाही तर त्या मुलांना घडवलेल्या वडिलांचा देखील सन्मान होतोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या वडिलांसाठी आणि सिम्मीच्या सासऱ्यांसाठी. तर निलेश, तुमची भाषा ऐकली, आम्हाला आता डान्स देखील बघायचा आहे.
निलेश, सिम्मी थोड्या वेळाने आपला डान्सचा कार्यक्रम झाल्यावर तो त्यांना स्टेज मोकळा भेटेल, तो नाचतीलच. पण आता नवीनच यांचं गाणं रिलीज झालंय, बायको पाहिजे. जाऊन बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका. आता बघच तू किती सबस्क्रायबर वाढतायत ते. सीमाताई, आपणास देखील विनंती असेल की आपण या स्वागतामध्ये यायचं आहे. खऱ्या अर्थाने आमच्या आगरी कोळी हा धवला गाणाऱ्या आणि धवल गीत हे जी परंपरा कायमस्वरूपी जपून ठेवणाऱ्या आमच्या माळी आईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही संस्कृती आहे आणि संस्कृतीचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम आमच्या माळी आईंनी केलेलं आहे. कक्षामध्ये आजच्या सांजे महोत्सवामध्ये विषयांना वेगळ्या प्रत्येकांचा उपस्थिती लाभत आहे. सरपंच सन्माननीय मित्रांनो, खूप भारी वाटते नाही का, म्हणजे असं आपल्यासाठी बघून म्हणजे एवढे रडतं, इमोशनल होतं. ओके, थँक्यू. ओके, नक्की घे. आपण सगळे भेटू. म्हणजे आम्हाला रडायला पण आम्ही रडलो तर मग तुम्ही रडाल म्हणजे बरं ना वाटणार नाही. तुम्ही हसली पाहिजे, म्हणजे किती टेन्शन असं लाईफ मध्ये. त्यांना मनापासून थँक्यू सो मच. आणि पहिल्यांदा म्हणजे एवढं नाही का प्रेम भेटलं आणि तिथं आम्हाला असं वाटतं की आम्ही जी मेहनत करतोय ना सक्सेसला साईडला सन्मान त्यांना समर्पित करावा. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सन्माननीय अतिथी अडवाणी या सगळ्या जेवढे कार्यक्रम करतो ते आपले की त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचे राऊत विकास अधिकारी चव्हाण साहेब पुन्हाने एक समाज प्रबोधन त्याच्यामध्ये असते. मित्रांनो, इथे सगळे मंडळी आपली फोटोसाठी येत होती, तर आम्हाला पण बरं वाटत होतं. पण काय झालं, थोडी घाई गडबड होती आणि कार्यक्रम पण आम्हाला बघायचा होता आणि पुढे पार पाडायचा होता. त्याच्यामुळे मग आम्ही पण पटापट फोटो काढून गेलो तिकडे कार्यक्रम बघण्यासाठी. व्यासपीठ मोकळं करा. व्यासपीठावर आता कोणीच थांबणार नाही. तर मित्र, आता डान्स चालू झाला आणि बारकायला कशा नाचल्या. सन्माननीय विद्यमान सरपंच अजयदादा म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दोघींसाठी आलेलं आहे. एकदा टाळ्या होते त्या छोट्याल्या मुलींसाठी. तब्बल 1200 रुपयाचं रोख पारितोषिक आणि सिम्मी आणि निलेश निरगुळे यांच्या वतीनं त्यांना सन्मान दिला जातोय. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुग्धा आणि दृष्टी. मित्रांनो, मी तुम्हाला लहान मुलीचा अर्धाच डान्स दाखवला कारण रेकॉर्ड घेतला, कॉपीराईट भेटतं. पण आता तुम्हाला मी दाखवणार आमचं आदिवासी नृत्य. एक नंबर.
घुंगराची अरे गाडी घुंगराची दादा थोरल्या भायाची 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 गाडी घुंगराची घरामध्ये सुखी मी घराची घराली घरामध्ये सुखी मी घराची घराली सुखी मी घराची विशाल कसं आहे घुंगराची दादा थोरल्या भायाची गाडी घुंगराची दादा थोरल्या भायाची गाडी घुंगराची दादा थोरल्या भायाची कलेसाठी परंपरेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सिम्मी निरगुडा आणि त्यांच्या पाठीमागे असणारी सगळी टीम जी आहे त्यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आग लावून टाकली डायरेक्ट लाईट घालून काय जय आदिवासी टाळ्या सर्व आदेशवर बांधवांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आमच्या कर्जत आदिवासी बांधवांसाठी. जय आदेश तुर्तास आपण एक छोटासा या ठिकाणी एक वेगळ्या कार्यक्रमाकडे वळतोय आणि या ठिकाणी आमच्या आई तयार झालेल्या आहेत उखाणा घेण्यासाठी. तर मित्र तुम्ही आता आमचा आदिवासी नृत्य बघितलं असेल आणि ही परंपरा कशी कमी होत चालली आहे, पण आमचं म्हणणं कसं आहे की ही परंपरा जपून ठेवा आणि पुढं अशी म्हणजे कंटिन्यू करा. म्हणजे कसं आपल्याही समाजाला एक बरं वाटेल की आपलं काहीतरी पुढं संस्कृती चालत आहे आणि हे दादा वगैरे बाबा वगैरे सगळेजण आपले एवढ्या लांबून आपल्यासाठी आलं आणि तुमचं मनापासून थँक्यू सो मच. आणि कसं वाटलं इथे येऊन तुमचं नाव सांगायला. मी सुनील लक्ष्मण सावळा झुकरीवाडी. आमची परंपरा नाचाची जवळजवळ आमच्या वडलोण पाडलोपासून ही परंपरा आजपर्यंत आम्ही टिकून ठेवलेली आहे आणि खरोखरच या गावामध्ये येऊन आम्हाला खरोखर एवढा आनंद वाटला का एकदम नियोजनमध्ये एकदम परफेक्ट नियोजन होतं. सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं आम्हाला चांगलं भेटलं. माईक सिस्टीम चांगली होती, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळाल्या आणि खरोखर या गावचे सुद्धा आम्ही पाहिजे ते मनापासून आम्ही आभार मानतोय. थँक्यू. तर थँक्यू सो मच आणि आमच्या एका शब्दावर आल्याबद्दल तुम्हाला मनापासून आभार. ओके आरामात जावा. तर चला मित्रांनो आता बघूया पुढे कसं काय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. मित्र जगदीश पाटील दादाचा आवाज कळतो. एक नंबर आपला आदिवासी माणूस आहे. कसं आहे आम्ही आलो बायको नाचायला लागली मग तुम्हाला दाखवतो. गीतावर कुठेही तिचा एकही बीट जात नव्हता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तिच्यासाठी, या सुंदर अशा गीतांसाठी. तर मित्र आम्ही आता ना जेवाय आलो आणि इकडे खूप सारे आमच्या या महिला आहेत मंडळींनी त्यांनी मस्त बनवल्या डिश आणि काय काय आम्ही तुम्हाला दाखवू. दादा काय बाकी बोलू शकता त्यांना. आपले जे सेलिब्रिटी आलेले आहेत त्यांना आपण आता प्रत्येक स्टॉलवरती घेऊन जाणार आहोत. त्यांना आपले आगरी कोली कराडी ज्या समाजातली आदिवासी सर्वांमधली जी टेस्ट आहे ती आपण त्यांना देणार आहोत. चला सगळे गर्दी काय करू नका, प्रत्येक स्टॉलला ते विजिट देणार आहे. रेडी. नमस्कार. बरे आहेत ना. मग काय काय बनवलंय. तर मित्रांनो तुम्ही
एक नंबर आई हा. मला बघा किती छान छान महिलांनी जेवायला दिले. चला आता आम्ही जेवून घेतो आणि थँक्यू सो मच हा. हे खाऊन बघ ना. आवडता डाळ भात. ही ना ही अशी पिशवी बांधून येते डबल काढल्या. मान ठेवाय आली मग बात कमी काय हा. आणि दादा थँक्यू सो मच. तुम्ही जेवढे आमच्यासाठी धावपळ करता त्याबद्दल. आपण भेटू पहिले जेवून जाऊ नये. आपण जेवून घेऊ. ये मेरी जान है. कोई साथ रहे ना रहे अपना सोनू बाहेर साथ रहता है. लगेच त्यांचं सांग. एक मिनिट या दोघी जण. की आपण आपले शिवास दे आपल्याला पाहायला मिळेल. मित्र हे सगळ्या कुरकुऱ्या बिस्किट हा सगळा एक नंबर. खाऊन पुरा पोट भरला. बिस्किट आहे आमच्या आईची फेवरेट. आमच्या आवडी खाते ना. वरण भातातलं तरी या सुकट पण येते, जवळ पण येते, वाकट्या पण येते. दांडी सुकट हे आमच्या आईचा फेवरेट आहे घरी ना. तुमच्याकडा उचलाल का. आता आम्ही दुसरे कालू आणि बायकोनीच ती नुसती खायला आली का काय मला काय समजेना. इकडे काय इकडे मोमोज आहे. हा गाजरचा हलवा आहे का. हा आणि हा समोसा आहे. हा ब्रेड रोल आहे. मित्र ज्या पैशांनी येऊन खायला लागते आज त्या गोष्टी आम्हाला बघा ना त्या आई आहेत वगैरे त्यांच्या हातातून खायला भेटतात. आणि कोथिंबीर वडे बघा मैंने कितना फटाफट ओळखा. हा पहिले घरी बनवायचे. मित्रांनो या सगळ्या गोष्टी हातानेच बनवल्यात. सगळे खपरजेला आहे आणि आम्हाला इकडे भेटलाय. म्हणजे कसं बघ सगळ्यांनी मस्त सगळे थांबलेत. म्हणजे टाइम होऊन गेलाय पण तरी पण थांबलेत आमच्यासाठी का एवढं प्रेम आहे त्यांचं. मग त्यांना भेटून न गेलं म्हणजे त्यांना नाही भेटलो नाही गेलं मग फायदा काय. म्हणून भेटून जाऊ सगळं संपू दे पण प्रेम असू दे. एक नंबर. मित्र आता फक्त इकडून आम्ही आवडा आलो तो हे मेन गेटची एंट्री संपलाय. आता चला मुरुया आणि मित्रांनो तुम्हाला मग दाखवू. तुम्ही बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्या जुन्या वस्तू बघायला भेटतील. हे बघा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो इथे पूर्ण. हे बघ का कोल्यांची ओळख मित्रांनो बघतोय बाहेर हा डायरेक्ट. तर मित्रांनो हे बघ सगळ्या वस्तू तुम्हाला इथे बघायला भेटतील सगळ्या. हे बघा यामधल्या काय गोष्टी तर मा बघितल्या नाही तर आज नशिबात का मला इथे बघायला भेटल्यात. तर चला मित्र आम्ही आता दादाला भेटतो आणि कोणते या तुम्हाला सांगतो. आमचे सांजे विभागाचे किंग मेकर आपले जितेंद्र घरत साहेब. तर मित्रांनो खूप भारी वाटते. दादा शब्द आपल्या ऑडियन्सला नाही बोलत. ते बोलत नाही करून दाखवतात. करून दाखवतात. नंबर. थँक्यू ओके थँक्यू सो मच. थँक्यू. ओके थँक्यू सो मच. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो आम्ही तुम्ही बघू शकता कांजे महोत्सव 2025 इथे आम्हाला इन्व्हिटेशन दिलं पप्पू दादाने. तर आम्ही इथे आलो आणि खूप ऑडियन्सचा प्रेम भेटलं म्हणजे इंस्टा फॅमिली यूट्यूब फॅमिली. तर आम्हाला खूप भारी वाटलं मित्रांनो कारण आम्ही विचार नव्हता केला की एवढी ऑडियन्स आमच्यासाठी जीव लावत असेल. आणि हात जोडून एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो
जर आमचं कुठे चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. म्हणजे की जेव्हा आम्ही स्टॉलवरती फिरत होतो आणि इथे जेव्हा होतो कार्यक्रमाला तेव्हा काय झालं, दादा नाही का जेव्हा फोटो काढायला म्हणजे येत होते, कारण कसे जीव लावतात त्याच्यामुळे सगळे आपल्या जवळ येत होते. पण काय होतं आपल्याला टायमिंग कमी होता, मग त्याच्यामुळे काय झालं सीन की आम्हाला सगळ्यांशी भेटायचं होतं. मग त्याच्यामुळे असं झालं की दादा पटापट थांबा, बाजूला व्हा असं करून. तर ते पण महत्वाचं होतं, कारण त्यांनी तसं केलं नसतं तर आज आम्ही कुणाशी भेटलो नसतो. आणि ज्यांना भेटलो त्यांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि ज्यांच्या सोबत आम्ही फोटो नाही काढू शकलो त्याला खरंच मनापासून सॉरी, कारण आम्हाला पण दुःख वाटतो. कारण एवढी सारी ऑडियन्स होती, जामत्याम किती लोक असतील दादा? कमीत कमी आपले तो 10,000 लोक असतील. एवढी लोक. आणि मित्रांनो तुम्हाला पण माहिती आहे कमी टायमामध्ये भेटणं खूप अवघड आहे. आणि आम्हाला इथून जायचे उरणवरनं जायचे कर्जतच्या पण पुढे माथेरानला म्हणजे नेरळला, तर आम्हाला त्याच्यामुळे खूप घाई गडबड झाली. आणि भेटता काय ऑडियन्स निघून गेले, त्यांना मनापासून सॉरी, कारण आम्ही त्यांच्याशी नाही भेटू शकलो. तर मित्रांनो खूप भारी वाटलं, इकडे सगळ्यांचं एवढं प्रेम भेटला आम्हाला. तर तेच मला पण तेच वाईट वाटलं की सगळे लोक फोटोसाठी येत होते, पण मित्रांनो जे हातचा जे कार्यक्रम होता ते पण महत्वाचा होता. सगळ्यांसोबत भेट पण घ्यायची होती, ते पण महत्वाचं होतं. पण नाही भेटू शकलो म्हणजे ज्यांना त्यांना खरंच मनापासून सॉरी, आम्हाला माफ करा मित्रांनो काही चुकी झाली असेल तर. आणि दादांनी पण खूप मेहनत केली, आम्हाला इथे सपोर्ट केलं आणि आमच्या सोबत राहिले उभे. आणि हे पण दादा होते, त्यांना पण थँक्यू सो मच. तर दादा तुम्ही काय बोलू शकता ऑडियन्सला? बघा काय कसं आहे, आमचा अतिथी देवो भव, अतिथी आहे तो आमचा देव आहे आणि त्याची सेवा करायची हा आमचा पहिला कर्तव्य आहे. प्रथमतः जे चांजे ग्रुप ग्रामपंचायत आहे त्यांचं धन्यवाद की पहिल्यांदाच इतका मोठा चांगला आणि हे झालेला आहे आपला कार्यक्रम, खूपच छान. त्यामध्ये जे तुमचे फॅन फॉलोअर्स आहेत, आम्ही खरोखर बाउन्सर सारखे, मी आणि दादा आम्ही दोघं जण तुमच्या सोबत धावत होतो, फिरत होतो, सगळ्यांना बाजूला करत होतो. आम्ही दोघे पण सगळ्यांची माफी मागतो ज्यांना फोटो काढलेला. आम्हाला खूपच वाईट वाटतं, कारण की जर आम्ही तसं नसलं केलं तर आम्ही पूर्ण स्टॉलला पोहोचू नाही शकलो. आणि ते खूप लांबून आलेले आहेत आणि त्यांना पोहोचायचे आणि आम्ही त्यांना पण भेटलो नसतो तर वाईट वाटलं असतं. आणि मित्रांनो आज तुम्ही आम्हाला बघताना एवढं सारं प्रेम देता म्हणून आज आम्ही या स्टेजवरती आहे. कारण आमची पण असं वाटतं की कुठे ना कुठे मेहनत आमची सक्सेस होत चालली आणि याचा सगळं म्हणजे हात तुमचा आहे आमच्या पाठीशी. कारण आज तुम्ही प्रेम देता म्हणून आज आम्हाला पण मोटिवेशन भेटतं की आम्ही पण काहीतरी करू. कारण जर एक जण तरी आमच्यामुळे हसतोय ना तर आमच्यासाठी सक्सेसची पायरी चढतो आम्ही, असं आम्हाला फील होतं. आणि हे माझे बाबा ते पण आमच्या सोबत आले. आणि तुम्हाला कसं वाटलं बाबा? एकदम बरं वाटलं. आणि चांजे ग्रुप ग्रामपंचायत चांजे यांना आम्हाला मनापासून धन्यवाद थँक्यू बोलतो, कारण आज आम्हाला तुम्ही इथे इन्व्हिटेशन केलं. आणि पप्पू दादांना पण मनापासून थँक्यू सो मच. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला आमचं कसं वाटलं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्याकडून काय चुकलं असेल ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्यांना पण राग आला असेल त्यांनी पण कमेंट करा, प्रेमाची करा, कारण तुमच्यामुळेच आज आम्ही इकडे आहे आणि आम्ही मेहनत अशी करत राहू अजून. आणि नेक्स्ट टाइम कधी टाइम भेटला की बिंदास कुठं पण भेटला तरी तुम्ही आम्हाला नक्की आवाज द्या, आम्ही तुमच्यासाठी नक्की थांबू. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करू. दादा तुम्ही काय बोलू शकता? ओके. तर चला आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करू. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच. आणि आपण असंच प्रेम करतो ना, असंच प्रेम करत राहा, आम्ही अशीच मेहनत करत राहू. थँक्यू सो मच. आणि जो पण आपल्या चॅनलवर असेल नवीन त्याने सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणि व्हिडिओ येत राहू. थँक्यू. चला दादा घे ना, नीट घे ना.